आज तिसरं व्याख्यान आहे. पहिले दोन व्याख्यान हे पांडे बहिणी आणि भाग्यश्रीने घेतलेलं आहे. त्यांचे पण विषय खूप छान होते. पांडे बहिणींनी भारतीय संस्कृती आणि स्त्री याच्यावरती व्याख्यान दिलं, छान दिलं त्यांनी सुद्धा. नंतर काल भाग्यश्री बोलली स्त्री, संत स्त्री, ऐक चिंतन. हे सगळे दोन्ही विषय प्राचीन भारताशी निगडीत होते. कारण प्राचीन भारतामध्ये, आपल्या भारतामध्ये प्राचीन काळामध्ये खूप महिला सक्षम होत्या. त्यातल्या त्यात ऋषी पत्नी होत्या, कोणी संत होते. त्या आपापल्या क्षेत्रांमध्ये खूप ज्ञानी होत्या आणि मला नाही वाटत की त्यांना महिला दिन साजरा करण्याची त्यावेळेस त्यांना आवश्यकता होती. कारण की त्या स्वतःच खूप सक्षम होत्या आणि त्या आपापले कार्य व्यवस्थितपणे पार पाडत होत्या. या दोघींनी प्राचीन भारतातल्या स्त्रिया निवडल्यावरती मला प्रश्न पडला, मी कशावर बोलू. मग माझ्या डोक्यात आलं की मध्ययुगीन काळातल्या महिलांवरती आपण थोडंसं बोलूयात. मग मध्ययुगीन काळ म्हटलं तर कोण कोण येणार. माझ्या डोळ्यासमोर जिजाबाई येऊन गेला, राणी लक्ष्मीबाई येऊन गेल्या आणि नंतर अहिल्याबाई. माझं मन सारखं अहिल्याबाईवरतीच बोलावं असं खूप वाटायला लागलं. कारण नुकतीच माझ्या मिस्टरांनी जसं सांगितलेलं आहे की नर्मदा परिक्रमा करून आलो. खरोखर ते करून आल्यावर तिचे महेश्वरचा मी तो वाडा, तिथलं वातावरण हे सगळं पाहिल्यावरती मला त्यांच्याबद्दल अतिशय आदर निर्माण झाला आणि या विषयावरतीच आपण बोलूयात असं वाटायला लागलं. आणि मी त्याप्रमाणे थोडंसं जरा अभ्यासाला सुरुवात केली. लायब्ररीमध्ये 2-3 पुस्तकं होते. आता स्वतः लायब्ररी नसल्यामुळे मला काही कुणाला मागायची आवश्यकताच नव्हती. मी आपलं प्रत्येक कुठं ठेवलेलं आहे मला माहिती होतं, पटपट शोधले आणि वाचायला लागले. त्याच्यामध्ये महिष्मती हे नयनतारा देसाईंचं एक पुस्तक मी वाचलं. त्याच्यानंतर डॉक्टर धनंजय बेडदे यांचं गौरव ग्रंथ, म्हणजे त्यांनी संकलित केलेले लेख सगळे अहिल्याबाईंवरती होते, ते मी वाचले. ते वाचल्यावरती मला खूप छान वाटलं की अरे आता आपण नक्की बोलायचं. पण एक बोलताना एक शीर्षक द्यावा लागतो. शीर्षक काय द्यावं. मी 2 दिवस खूप म्हणजे विचार केला की आपण शीर्षक काय द्यावं. कारण तुम्ही जे बोलता त्याचा मतितार्थ तुम्हाला त्या शीर्षकामधूनच अर्ध्याधिक येतो किंवा समजतो असं मला वाटतं. म्हणून मी महिष्मती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असं हा केला. मला त्यावेळेस फरकंटे सर म्हणे, मॅडम महिष्मती होय, किती अवघड नाव आहे, उच्चारता सुद्धा येत नाही आहे, हे नाव कसं काय. म्हटलं सर त्याचा अर्थ खूप छान आहे, मी व्याख्यानाच्या वेळेस सांगेल तुम्हाला. तर महिष्मती संस्कृतमध्ये महिषी म्हणजे म्हैस म्हणतात, पण याचा अर्थ इथं असा होता नाही आहे. तो महिषी म्हणजे म्हशीसारख्या बलवान असणाऱ्या लोकांचं किंवा त्या शहरात राहणाऱ्या योद्धांचं जे आहे ते म्हणजे महिष्मती. महिष्मती हे महेश्वरला आधी नाव महिष्मती म्हणून होतं. हे महिष्मतीचं जे नाव दिलेलं आहे ते यदुराजाचा पंतू म्हणता येईल, त्याचं महिष्माट ह्यांनी या महिष्मती नगरीत वसवली. तिथं त्यांनी छानपैकी पूर्ण राज्य केलं. त्याच्यानंतर आपल्या सहस्त्रार्जुन जे आहेत, कार्तवीर्य सहस्त्रार्जुन, त्यांनी पण इथे राज्यकारभार केला आहे. आणि सहस्त्रार्जुन म्हणजे ज्यांना 1000 हात आहे तो किती बलवान असावा हे तुम्हाला सांगण्यात आवश्यक म्हणजे गरज नाही आहे. अतिशय बलाढ्य होते आणि तितकेच ते दत्ताचे भक्त होते. त्यांना दत्ताची अतिशय त्यांच्यावरती कृपादृष्टी होती. अशा लोकांचं जे नाव आहे, गाव आहे ते महिष्मती. आणि नयनतारा देसाईंनी महिष्मतीचं खूप सुंदर अर्थ सांगितलेला आहे. महिष्मती म्हणजे नर्मदेचं एक नाव पण त्या म्हणाल्या. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की समृद्धतेला हाताशी धरून निखळ नितळ खळखळत वाहत जाणे म्हणजे महिष्मती. आणि असंच आयुष्य हे अहिल्याबाई होळकर जगल्या आणि त्यांनी त्यांचा आपल्यासमोर आदर्श ठेवलेला आहे. म्हणून मी महिष्मती हे नाव हे केलं. आणि पुण्यश्लोक ह्याचा अर्थ मी जरा नंतर सांगेल. तर अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 1725 साली चौंडी, अहमदनगर जिल्ह्यामध्ये चौंडी ह्या गावी झालेला आहे. माणकोजी शिंदे हे त्यांच्या वडिलांचं नाव आहे. ते त्या गावचे पाटील होते. त्यांनीच त्या काळामध्ये पण 1725मध्ये आपल्या मुलीला म्हणजे अहिल्याला वाचायला लिहायला शिकवलं. त्या काळात आपण म्हणत होतो की आता स्त्री
शिकणार नाही, म्हणजे आपल्याला सावित्रीबाई फुलेंनी केलं, पण त्याच्या आधी आपल्या प्राचीन काळात मध्ययुगीन काही स्त्रिया शिकून शहाण्यासह राजकर्त्या झालेल्या आहेत. हे त्याचं एक उदाहरण आहे. ते नंतर त्यांच्यामध्ये इतकं साहस होतं, इतकं त्या निर्भीड होत्या की शिकत असताना सुद्धा त्यांच्यावरती घरामध्ये वातावरण एक धार्मिक होतं अतिशय. त्यांचे आई वडील धार्मिक वातावरणावर त्यांना वाढवत होते. त्यांना रामायण, महाभारत अशा सगळ्या पौराणिक कथा ऐकत ऐकत अहिल्याबाई मोठ्या झालेल्या होत्या. हे करत असताना एकदा चोंडी गावामध्ये नदीकाठी 7-8 त्यांच्या मैत्रिणी नदीकाठी खेळत होत्या. खेळता खेळता त्यांनी एक वाळूचं महादेव बनवलं आणि त्या खेळत होत्या. आणि त्याच वेळेस चोंडी गावामध्ये पेशवे बाजीराव पेशवे यांचा तळ होता आणि त्या तळावरचा एक घोडा उधळला आणि तो धावत नदी किनारी पळायला लागला. टापांचा आवाज ऐकल्यावरती बाकीच्या मुली सगळ्या घाबरल्या, त्या पळून जायला लागल्या. पण अहिल्याबाई तिथून हलल्या नाही. अहिल्याबाईंना फक्त वाटत की देवाची पिंड आपण जी बनवलेली आहे, महादेवाची पिंड, ती मोडता कामा नये. म्हणून मग त्यांनी काय केलं, काही मागचा पुढचा न विचार करता आपलं शरीर त्या पिंडीवरती झाकून ठेवलं, अशा उपड्या हात करून त्याला झाकून, आणि तिकडनं घोडा जोरदार धावतून सरळ निघून गेला. हे सगळं दृश्य बाजीराव पेशवे आणि मल्हार बाबा हे पाहत होते. त्यांना त्या मुलीचं इतकं कौतुक वाटलं की ते सरळ तिथे आले आणि तिला विचारलं, मुली तुला घोड्याची भीती वाटली नाही का? ती म्हणाली, नाही, मला एवढंच माहिती होतं की ही पिंड तुटता कामा नये, म्हणून मी ती सांभाळली किंवा मी तिचं रक्षण केलं. तिच्या डोळ्यातलं तेज, तिचा स्वाभिमान, आपला आत्मविश्वास आणि निर्भीड हे बोलणं ऐकून त्याच वेळेस बाजीराव मल्हारबा म्हणतात की मल्हारबा, तुमची ही सून शोभते, तुम्ही हिला सून करून घ्या. मग हे थोडं नंतर त्यांनी पूर्ण विचार केल्यावरती ती पण त्यांच्याच एक मिनिट समाजाच्या निघाल्या त्या. मग त्यांनी 1737 म्हणजे अहिल्याबाई होळकर 12 वर्षाच्या असताना आपल्या मुलाशी खंडेरावाशी त्यांचा विवाह करून दिला. खंडेराव हे मल्हारबाऊचे एकुलते एक पुत्र होते. त्यांचं नंतर लग्न झाल्यावरती त्या चोंडी गावातून मोठ्या इंदोरला आला. त्यावेळेस ते इंदूर म्हणत होते, तिथे आल्या. त्यावेळेस ह्या छोट्या गावात राहणारी अहिल्या एवढ्या मोठ्या शहरात आली आणि तिथला तो राजवाडा, त्यांचं वैभव पाहून ती अतिशय दडपून गेली. तिला काही समजेना, इतकं सगळं असं असतं, त्यांच्या चालीरीती काही माहिती नव्हतं. पण ती खूप हुशार होती. तिने हळूहळू ते आत्मसात करायला सुरुवात केली. आणि मल्हारराव जेवढे हुशार किंवा लढवई होते तसे त्यांचा मुलगा थोडा बदचलनी निघाला. त्यांचा खंडेरावामध्ये नाच, गाणे, तमाशा आणि दारू पिण्याची व्यसनं होती. आपल्या